एक मोठी बातमी, छगन भुजबळ यांच्या बंगल्यावर पुन्हा ओबीसी नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। ओबीसी समाजाच्या मागण्या आणि नव्यानं काही ठराव करण्यासाठी ही बैठक होणार आहे। मेळाव्याची पुढील रणनीती आज ठरवण्यावर भर देण्यात येणार आहे आणि कालच्या मॅरेथॉन बैठकीनंतर सर्व नेते पुन्हा आज 11:30 पर्यंत भेटणार आहेत। आणि आज संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। प्रणाली, छगन भुजबळ यांच्या बंगल्यावर आज ओबीसी नेत्यांची पुन्हा एकदा महत्त्वाची बैठक होणार आहे, काय अपडेट? आपल्याला माहिती की जरांगे पाटील यांनी जी काही मागणी केली होती त्यानुसार राज्य सरकारनं जे राजपत्र काढलं त्यावरून आता एक नवीन वाद निर्माण होतोय। हा ओबीसी समाजावर झालेला खूप मोठा अन्याय आहे। ओबीसींच्या आरक्षणाचा तुकडा पाडला जातोय, अशा पद्धतीचं वातावरण एक तयार होताना दिसतं आहे। आणि त्यामुळेच काल छगन भुजबळ जे ओबीसी नेते आहेत आणि त्याचबरोबर आता सध्याच्या घडीला राज्याचे मंत्री सुद्धा आहेत, यांच्याकडे सगळ्या ओबीसी नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आणि त्यामध्ये एल्गार मोर्चा काढण्याचं ठरवलं जातं आहे। जवळपास याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। ओबीसी मध्ये मोडणाऱ्या 350 पावणे 400 च्या जवळपासच्या ज्या सगळ्या जाती आहेत त्यांच्यामध्ये जनजागृती करायची आणि या संपूर्ण जो काही राजपत्र राज्य सरकारनं काढलेलं आहे त्याच्यामुळे किती मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे याच्या संदर्भातली जनजागृती केली जाणार आहे। मुळात 16 फेब्रुवारी पर्यंत हरकती सुद्धा नोंदवल्या जाणार आहे, जो एक अंदाज ओबीसी नेत्यांकडून व्यक्त केला जातोय। त्यांचं असं म्हणणं आहे की जवळपास आम्ही 7 ते 8 कोटी एवढ्या हरकती आम्ही नोंदवणार आहोत। तर या हरकती नोंदवण्यासाठी सुद्धा जनजागृती केली जाणार आहे आणि त्याच्या संदर्भातली पुन्हा म्हणजे काल मॅरेथॉन बैठक झाल्यानंतर आज पुन्हा एकदा ओबीसी नेते 11:30च्या सुमारास छगन भुजबळ यांचं जे निवासस्थान आहे, शासकीय निवासस्थान, तिथं पुन्हा एकदा जमणार आहे असं कळतंय। बरं, प्रणाली, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।